छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। सचिन, त्या ठिकाणाची काय परिस्थिती आहे? मेघना, छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते। अक्षरशः किलोमीटरपर्यंत बाजारपेठ पूर्णपणे नागरिकांनी गच्च भरलेली आहे, कारण दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण माझ्या मागे पाहत असाल तर छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट या परिसरातील ही बाजारपेठ आहे। मुंग्यांसारखी गर्दी जी आहे ती किलोमीटरपर्यंत पाहायला मिळते। तुफान गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। लाखोंचा आकडा जो आहे तो बाजारपेठेमध्ये या ठिकाणी दिसत असताना प्रत्येक जण आपल्या या नवीन दिवाळीच्या पर्वावर कुठेतरी सर्वांच्या घरामध्ये मग ती लक्ष्मीचं आगमन होतं, तर त्यासाठी मग ते कपडे असतील, मिठाई असेल, त्यासोबतच घरातील काही दागिने वस्तू हे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। व्यापाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी मोठी संख्या जी आहे ती काही या दिवसांमध्ये वाढते, कारण विक्रेत्यांची संख्या ही यासाठी वाढते की दिवाळीमध्ये मोठा व्यवसाय होतो। कोट्यावधींचा टर्नओव्हर, कोट्यावधींची उलाढाल या बाजारपेठेतून होती। ही बाजारपेठ जी आहे अक्षरशः नागरिक जे आहे ते मुंग्यांसारखे दिसत आहेत, एवढी प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्णपणे गर्दी जी आहे त्या बाजारपेठेतील पाहायला मिळत असताना ही दिवाळी जी आहे सर्वांसाठी सुखसमाधानाची सोयी, त्यासोबतच सोयीस्कर आणि सर्वांना एक कुठेतरी लक्ष्मीचं आगमन देणारी, सर्वांच्या घरी लक्ष्मी येणारी दिवाळी असणार आहे। त्यामुळे नागरिकांची ही गर्दी जी आहे या ठिकाणी तुफान पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे या दिवाळीच्या माध्यमातून काही जणांना वाटतं की आपल्या घरी लक्ष्मी नांदणार आहे, त्यासाठी घरामध्ये नवीन साहित्य घेऊन यावं, मग ते कपडे असतील, दागिने असतील किंवा ते इतर काही साहित्य, मग मिठाई असेल, तर यासाठी नागरिकांची ही तुफान गर्दी आहे ती बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते। तुफान गर्दी, लाखोंची संख्या, कोट्यवधींची उलाढाल या दिवाळीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते। मेघना, सचिन, खरं तर जर आपण पाहिलं सोन्या चांदीचे जे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहेत, त्याचा कुठेतरी परिणाम पाहायला मिळतोय का बाजारपेठेत किंवा ग्राहकांच्या खरेदीत कुठे कमी झालेली आहे का? सचिन, एकीकडे जरी दागिन्यांचे भाव वाढत असले तरी दुसरीकडे आपल्या घरामध्ये नवीन दागिना येणार, मग तो दसरा असेल, दिवाळी असेल, काही जरी झालं तरी नागरिक थोडे 2 पैसे जास्त टाकतील, मात्र ते घरी नक्कीच घेऊन येतात। मग त्यांची इच्छा ठरलेली असते की काही जरी झालं तरी आपल्या घरामध्ये मग नवा दागिना यायला हवा, नवी गाडी यायला हवी। अशा पद्धतीनं प्रत्येकाची जी खरेदी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते। काही नवीन नवीन मॉडेल्स येतात, मग ते वाहनामधील असतील, दागिन्यांमधील असतील, तर ते नागरिकांना आपल्या घरी यायलाच हवेत असं वाटतं। त्यामुळं एकीकडे महागाई जरी वाढत असली तर दुसरीकडे खरेदी करणाऱ्यांची जी संख्या आहे त्यामध्ये प्रमाण जे आहे ते कमी झालेलं नाही आहे। मात्र ज्यांची इच्छा आहे, ज्यांची इच्छाशक्ती आहे, ते नक्कीच हे दागिने देखील घेतात, गाड्या देखील घेतात आणि दिवाळीच्या या पर्वावर प्रत्येकजण जे आहे ते आपल्या घरामध्ये 4 चाकी असेल, दुचाकी असेल, दागिने असतील, हे नक्कीच घेतात। आणि तर दुसरीकडे काही जण जे आहेत ज्यांना दागिने घेणं होत नाही, गाड्या घेणं होत नाहीत, तर असे ग्राहक जे आहेत ते कपडे घेतात, मिठाई घेतात आणि आपल्या ज्या इच्छा आहेत, हा जो सण आहे एकंदरीतच महागाई जरी वाढलेली असेल तरी दुसरीकडे सचिन जर आपण पाहिलं तरी नागरिकांचा जो उत्साह आहे तो कमी झालेला नाहीये। धन्यवाद चंद्रशेखर, मनीष आणि सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।